जय शिवराय मंडळींनो. तर आज आपण आलेलो आहे तुंगगडावरती. तुंगगड म्हणजेच आपला कठीण गड. आणि इथे मला काही विरगळ दिसले, म्हणजे काही शिळांचे प्रकार आहेत. तर मी थोडंफार म्हणजे इकडं वाचनही केलं की नक्की हा प्रकार काय आहे. तर ज्यावेळेस एखाद्या वीरशूराला मरण येतं तर त्याचं मरण आपण सविस्तर कुठल्या गोष्टींमधनं आपण सांगू शकतो. तर तो हा प्रकार आहे विरगळ. म्हणजे ह्याच्यामध्ये एक असं म्हणजे उदाहरण आहे की समजा त्या एखाद्या वीरशूराला मरण आलेलं आहे, तर विरगळ हे कसं वाचन करावं. तर खरं तर ह्याचं म्हणजे जो समज असतो तो खालनं वरच्या पोर्शन पाशी असतो. तर नक्की आता इथे जो खाली सर्वात जो टप्पा असतो तो तिथे कळतं की नक्की मरण कसं झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना कळतं की हे युद्धात झालेलं आहे मरण, किंवा आजारपणात झालेलं आहे, किंवा काही कोणतीही गोष्ट असू दे. तर त्या वीरशूराला कसं मरण आलेलं आहे हे त्या गोष्टींवर. आता ह्या शिळेवरती तुम्ही पाहू शकता, हे विरगळावरती, की इथे जो मरण आलेलं आहे ते लढाईमध्ये आलेलं आहे. म्हणजे इथे जसं तलवार भाले दिसत आहेत आणि ते लढाई वगैरे करत होते. म्हणजे की ह्या वीरशूराचं जे मरण आहे ते एका युद्धामध्ये लढाईमध्ये झालेलं आहे, हे ह्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर कळते. आणि त्याच्यानंतर ना असं की आता ह्या शिळेवरती इतकं दिसत नाहीये स्पष्ट, पण म्हणजे ज्यावेळेस अप्सरा वगैरे येतात तर ते जे त्याच्यामध्ये ते एक दाखवलेलं असतं की स्वर्ग प्राप्ती, की ज्यावेळेस म्हणजे ते स्वर्गामध्ये जो जाणार असेल तर त्याच्यामध्ये ते अप्सरा वगैरे दाखवतात आणि त्याच्यामध्ये कळतं त्या वीरगळावरती की त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली. आता ह्या वीरगळावर तुम्ही पाहू शकता की हा चंद्र आहे आणि हा सूर्य आहे. म्हणजेच काय, जो वीरशूर ज्याला मरण आलेला आहे तो म्हणजे जवळ हे चंद्र सूर्य आहेत या जगात, तवर त्याची ख्याती राहणार, त्याची जे म्हणजे ओळख आहे किंवा जी आठवण आहे ते सगळं राहणार, त्याचा इतिहास राहणार. त्यासाठी हे दर्शवलेलं असते. आणि त्याच्यानंतर ना सर्वात वरचा पल्ला म्हणजे की हा पल्ला असा आहे की मोक्ष प्राप्ती. म्हणजे हा जो विरगळाचा जो पल्ला दाखवतो ना आपल्याला, किंवा हे जे दाखवलं जातं ते मोक्ष प्राप्ती आहे, हे आपल्याला विरगळावर दाखवतं. आता हे झालं, हे खूप जुन्या काळी चाललेलं विरगळ. मग त्याच्यानंतर त्याचं रूपांतर होत गेलं ते स्मृतिशिळेमध्ये. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे त्या वीरशूराला जर मरण आलेलं किंवा काय, तर ते स्मृतिशिळा अशी वगैरे बनवली जात होती. आणि ह्याचा असा आकार का आहे, तर दिवा वगैरे दिवटी वगैरे लावण्यासाठी ह्याचा अशा प्रकारे आकार केलेला आहे. तर अशी थोडीफार माहिती मी या वीरगळाबद्दल देऊ शकले. आणि म्हणजे इथं तुम्ही खूप सारे बघू शकता की इथं ही स्मृतिशिळा आहे आणि इथे खूप सारे विरगळ आहेत. आणि तुम्ही पण नक्की भेट द्यावी तुंगगडावरती, माझी अशी इच्छा आहे. जय शिवराय.